चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून येत असलेल्या मुसळधार पावसामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. चंद्रपूरचे अनेक मार्ग बंद झालेले आहे. इराई डॅम जे आहे जे ओव्हरफ्लो होत आहे आणि त्या अनुषंगाने वर्धा नदीमध्ये पूर आलेला आहे आणि वर्धा जे राजुरा मार्ग आहे, नागपूर हैदराबाद मार्ग आहे तो बंद झालेला आहे. गडचांदूर आदिलाबाद जो मार्ग आहे ते बंद झालेला आहे. भोयेगावचं जे ब्रिज आहे त्याच्यावर पाणी वाहत आहे. आपण आता सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील रहमतनगर या परिसरामध्ये आहे. इथं बोटने जे लोक घरामध्ये फसलेले आहेत त्यांना काढण्याचं काम सुरू आहे, युद्ध पातळीवर सुरू आहे. जवळपास 60 ते 70 घरांच्या लोकांना रात्रीच इथून काढण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने रात्रीपासून जे राहुल पावडे आहे नगरसेवक, ते इथं काम करत आहे, ते आपल्या सोबत आहे. आपण त्यांना विचारणार आहोत की पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक लोकांना साधारणतः आपल्याला माहिती आहे की वर्धा नदीला पूर आल्यामुळे काल रात्रीपासूनच वर्धेचं बॅक वॉटर हे इराई नदीला येत आहे आणि मग त्यामुळे इराई नदीचं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळे इराई नदीच्या बॅकवॉटरमुळे रहमतनगर, सिस्टर कॉलनी या भागातल्या बऱ्यापैकी एरियामध्ये पाणी शिरलेलं आहे. काल अगदी रात्रीपासून त्याची सुरुवात हळूहळू झाली आणि त्या अनुषंगाने मग नागरिकांना रात्रीपासूनच अलर्ट करण्याचा इशारा देण्याच्या सूचना महानगरपालिकेंना सूचना करून आम्ही रात्रीपासूनच करतो आहे. आणि आज सकाळच्या वेळेस असं लक्षात आलं की रात्रीच्या वेळेस काही परिवार हे आत राहिलेले आहे आणि त्यांना काढण्याचं सुद्धा काम सकाळपासून अगदी आम्ही सुरू केलं आणि साधारणतः एक 9 ते 10 ज्या फॅमिलीज या ठिकाणी अडकलेल्या होत्या त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने आमचे पदाधिकारी चांसयत असतील, या ठिकाणचे सगळे पदाधिकारी व आम्ही नगरसेवक म्हणून मी स्वतः करतो आहे. त्या ठिकाणी त्यांना चांगल्या जागी स्थलांतरित केलेलं आहे. शाळेमध्ये अनेकांना या ठिकाणून स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था ही सुद्धा त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे. अद्यापही काही परिवार या ठिकाणी अडकले आहे का, कुणाला बोटची गरज आहे का, कुणाला काही मदतीची गरज आहे का, यासाठी आम्ही सतत सेवेत आहोत. त्या अनुषंगाने हे कार्य सुरू आहे. त्यांना जेवणाची आणि व्यवस्थित कशी करणार या ठिकाणी जे बाजूला जी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्यांना 2 टाइम भोजनाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, अशा पद्धतीची उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेला सूचना करून आम्ही केलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित व्यवस्था आम्ही करतो आहे. शिवाय आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही मंगल कार्यालय असेल किंवा काही हॉल असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही व्यवस्था उभी केलेली आहे. ज्यावेळेस अशी स्थिती पुन्हा पुन्हा वाढत जाईल त्यावेळेस तिथे सुद्धा आम्ही काही लोकांना, नागरिकांना स्थलांतरित करणार आहोत आणि तिथे सुद्धा आमच्या माध्यमातून भोजनाची सुद्धा व्यवस्थेची तयारी, राहण्याची व्यवस्थेची तयारी सुद्धा आम्ही केली आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.